नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता अखेर साक्षीला तिच्या कर्माची शिक्षा मिळताना आपण बघणार आहोत। आणि आत्तापर्यंत शरतीचे प्रयत्न करून पुरावा हाती लागत नसताना आता अर्जुनला आता एकच असा पुरावा मिळून सायलीने आता अर्जुनला असा कोणता पुरावा मिळून दिलेला असतो आणि शरतीचे प्रयत्न करत त्या पुराव्यापर्यंत पोहोचत आता खऱ्या सत्याने आता धुमाकूळ घालून तगडा पुरावा घेऊन येत अर्जुन आता भरकोर्टात साक्षीच्या नर्दीचा कसा फास आवळतो आणि त्याचबरोबर प्रिया सुद्धा विलासच्या खुनामध्ये सहभागी होऊन प्रियाने सुद्धा विलासच्या खुनाची चुकीची साक्ष दिल्याचे सत्य अर्जुन कसे समोर आणतो आणि भर सुभेदारांच्या घरी पोलीस घेऊन येत अर्जुन आता प्रियाला कशा बेड्या ठोकतो आणि लग्नाच्या चौथ्याच दिवशी आता प्रियाला सुभेदाराच्या घरून पोलिसांना आता कसे घेऊन जायला भाग पाडतो, हे सगळं या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यामध्ये आता अश्विन सोबत लग्न करून प्रिया ही सुभेदाराच्या घरी आलेली असते आणि आता प्रियाने सुभेदाराच्या घरी सायलीचा सगळा हक्क आपल्याकडे ओढून घेण्याचा आता प्रयत्न सुरू केलेला असतो। सकाळीच उठून दरवाजात रांगोळी काढत आणि किचनमध्ये जाऊन ब्रेकफास्ट करत प्रियाने कल्पना आणि पूर्णाजीला आता खरा सोनेचा धक्का दिलेला असतो। कल्पना पूर्णाजी दोघीही प्रियावर आता जामखुश असतात आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि सायली मात्र काहीही करून साक्षी ही आशीर्वाद ज्यावेळेस विलाचा खून झाला त्यावेळेस तिथेच होती हे सत्य शोधून काढण्यासाठी आता अर्जुन आणि सायली अभ्यास करत असतात आणि त्यासाठी आता ब्लॅकबोर्डवरती अर्जुनने चौघांचेही फोटो लावलेले असतात। ब्लॅकबोर्डवरती महिपत, साक्षी, प्रिया आणि विलास चौघांचे हे फोटो लावत आता पाठीमागे भूतकाळात जे जे काही घडले असेल त्याचा सगळा विचार करून आता अर्जुन हा अभ्यास करत असतो आणि त्यासाठी आता आपल्याला जर विलासची बेल मिळून देण्यात महपतचा हात होत आहे याचा पुरावा मिळाला तर बरं होईल असा विचार आता अर्जुन करतो। पण अर्जुनच्या हाताला मात्र काही ठोस पुरावा येत नसतो। पण त्याच वेळेस आता इकडे महिपत समोर नागराजने प्रियाने अश्विन सुभेदाराशी लग्न केल्याची सत्य आणलेली असते आणि या पोरीने तर आता शिक्षच मारला। तेव्हा आता जर आपल्याला साक्षीला जेलच्या बाहेर काढायचे असेल ना तर आता आपल्याला या पोरीचा अगदी व्यवस्थित वापर करता येईल आणि तो म्हणजे आता ही पोरगी सुभेदारांच्या घरी गेलेली आहे आणि आपण आता 24 तास ती सायली आणि अर्जुन काय करतात याची आपल्याला खडानखडा माहिती या मुलीकडूनच मिळेल असा विचार आता महिपतने केलेला असतो। आणि आता महिपतने प्रियाला सगळी बारीक डोळ्यात तेल घालून करडी नजर आता अर्जुन आणि सायलीवर ठेवायला सांगितलेली असते। तर आता प्रिया सुद्धा अर्जुन सायली काय काय करतात याकडे तिचे लक्ष असते आणि त्यासाठी आता प्रिया ही सायली सोबत अगदी गोडीत राहण्यासाठीचे नाटक करते आणि त्यासाठी किचनमध्ये आता नाश्तावरून प्रिया म्हणते की सायलीसाठी मला नाश्ता घेऊन जायलाच पाहिजे आणि प्रिया जेव्हा आता अर्जुनच्या बेडरूममध्ये नाश्ता घेऊन येते त्याच वेळेस मात्र अर्जुन आणि सायलीने प्रियाचा इन्सल्ट केलेला असतो। प्रिया, आजपासून तू माझ्या बेडरूममध्ये सुद्धा यायची नाही आणि असे आता अर्जुनने तर ठणकावून सांगितलेले असते आणि बेडरूमचा दरवाजा आता अर्जुनने प्रियासाठी कायमचा बंद केलेला असतो। इकडे आता अर्जुन हा सायलीला सांगतो एकदा का आपल्याला त्या साक्षीच्या विरोधात ती आश्रमात गेली होती याचा पुरावा मिळाला तर मग साक्षीला आपण कधीच सेतच्या बाहेर येऊ देऊ शकत नाही आणि मग महिपतकडे सुद्धा आपण बघू शकतो। आणि असे आता सायलीला बोलत असतानाच इकडे मात्र एक भयानक घटना घडते आणि आता जेव्हा अर्जुन आणि सायली त्या ब्युटीच्या दुकानात गेलेले असतात तेव्हा त्या ब्युटीच्या दुकानात अर्जुनने स्कार्फ घेतलेला असतो आणि त्याचे बिल आता कपाटात सायलीला सापडते। ते बिल घेऊन आता सायलीला तिच्या डोक्यात एकदम अचानक अशी एक गोष्ट आठवते की ज्यामुळे आता एक मोठा पुरावा हाती लागणार असतो। ते बेल आणि तो स्कार्फ घेऊन सायली आता अर्जुनकडे येते आणि म्हणते की हे बघा, तुम्ही माझ्यासाठी हा जो स्कार्फ घेतला होता ना, त्याचे हे बेल आणि त्याची कार्बन कॉफी ही त्या ब्युटीवालेच्या दुकानातच असेल आणि साक्षीने जर तो सोन्याचा पीस त्याच दुकानातून घेतला असेल तर त्याची कार्बन कॉफी सुद्धा त्या दुकानात असायलाच हवी। तर आता अर्जुनला सायलीच म्हणणं पटलेलं असतं आणि लगेच आता अर्जुन म्हणतो बरोबर आहे मिसेस सायली, जर साक्षीने तो सोन्याचा पीस त्या दुकानातून खरेदी केला असेल तर त्या बेलाची कार्बन कॉपी आपल्याला तिथे मिळायलाच हवी असे आता अर्जुनच्या लक्षात आलेले असते आणि ताबडतोब आता अर्जुन आणि सायली त्या ब्युटीवालीच्या दुकानात पुन्हा यायला निघालेले असतात। सायली म्हणते की बघितलं ना, ती ब्युटीवाली आपल्याशी खोट बोलत होती आणि ती आता बिल देते म्हणजे आता आपल्याला आपल्या हातात जर बिल येत असेल तर त्याची कार्बन कॉपी नक्कीच त्यांच्याकडे असायलाच हवी आणि त्याने आपल्याला फक्त 6 महिन्याचे ते रेकॉर्ड ठेवते हे खोटं सांगितलं अर्जुन सर। तेव्हा आता अर्जुन म्हणतो बरोबर आहे, म्हणजे एखाद्या ग्राहकाने जर शॉपिंग केली तर त्याच रीतसर ते बिल देतात आणि त्याच हे रिटर्न प्रूफ आहे आणि साक्षीला सुद्धा त्यांनी हे असं बिल दिलंच असणार।
तेव्हा आपल्याला ते रजिस्टर चेक करायलाच हवं आणि ते रजिस्टर त्यांच्याकडे असायलाच पाहिजे. आणि यासाठी ती मुलगी आपल्याशी खोटं बोलली, नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे अर्जुनच्या लक्षात येते. आणि ताबडतोब अर्जुन म्हणतो की पण मिसेस सायली, यासाठी आता आपल्याला पोलिसांची लिगली मदत लागेल. आणि ताबडतोब आता अर्जुनने त्यासाठी आता एका इन्स्पेक्टरची त्यासाठी परवानगी घेतलेली असते. आणि आता इन्स्पेक्टरला सुद्धा त्यांच्या सोबत आणण्याची परवानगी घेताच अर्जुन, सायली आणि इन्स्पेक्टर त्या पुन्हा ब्युटीकवालीच्या दुकानात जातात. आणि ब्युटीवालीच्या दुकानात जाताच इकडे ब्युटीवाली अर्जुन आणि सायलीला बघताच मात्र तिला पुन्हा तिची घाबरगुंडी उडालेली असते आणि धक्का बसलेला असतो. आणि आता पुन्हा अर्जुन सायली तिथे येताच ती मुलगी नाटक करत म्हणते की सर, तुम्ही पुन्हा आलेत आणि काय दाखवू तुम्हाला. तर लगेचच अर्जुन म्हणतो की आम्हाला काही दाखवायचे आहे ना, तर आता तुम्ही ते दाखवणारच आहात. आम्ही तुमच्या दुकानातून हा स्कार्फ घेतला होता. प्लीज त्याचे बिल आमच्याकडे नाहीये, पण ते बिल आम्हाला लागते. तेव्हा तिची कार्बन झेरॉक्स तुमच्याकडे असेल ना, प्लीज तेवढी आम्हाला शोधून दाखवाल. तर ती मुलगी घाबरते आणि लगेच लॅपटॉपवर बघू लागते. आणि लगेच ती मुलगी म्हणते की अहो, याचे बिल आमच्याकडे नाहीये आणि आम्ही फक्त 6 महिन्याचाच डेटा ठेवतो. आणि लगेच अर्जुन त्या बिलाची ओरिजिनल प्रत त्या मुलीला दाखवतो आणि म्हणतो की मग हे बिल तुम्ही आम्हाला दिली, याची कार्बन कॉपी तुमच्याकडे असायलाच हवी. आणि तेव्हा त्या मुलीची घाबरगुंडी उडते. ताबडतोब अर्जुनने इन्स्पेक्टरला बोलावलेली असते आणि इन्स्पेक्टरला बघताच त्या मुलीची घाबरगुंडी उडते. तेव्हा लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही ज्या वस्तू विकतात ना, त्या वस्तूचे बिलिंगसाठी तुम्ही काय वापरता. रजिस्टर बिलाची सगळ्या पावत्या त्या आम्हाला तुम्ही दाखवा. तर लगेचच इन्स्पेक्टरचा आदेश येताच ती मुलगी घाबरती आणि तिचे रजिस्टर बाहेर काढते. आणि त्यानंतर सगळे रजिस्टर अर्जुन आणि सायलीने त्या मुलीकडून मिळवलेले असतात. आणि 2 वर्षापूर्वी साक्षी इथे आली होती की काय, आणि तिने तो सोन्याचा तुकडा खरेदी केला होता की काय, याचे बिल दोघेही बघू लागतात. आणि अखेर साक्षीच्या नावाचे ते सोन्याच्या तुकड्याचे बिल अर्जुन आणि सायलीने शोधून काढलेले असते. आणि ते बिल बघताच इकडे मात्र त्या मुलीची घाबरगुंडी उडते. आणि अर्जुन ते बिल दाखवत त्या मुलीला म्हणतो, हे काय आहे. आणि लगेच अर्जुन म्हणतो की तुम्ही साक्षी शिखरेला ओळखत नव्हता असे म्हणालात, आणि तिने या दुकानात येऊन शॉपिंग केली. आणि हे बघा त्याच बिल. आणि लगेच ती मुलगी ती अतिशय घाबरलेली असते. अर्जुन म्हणतो की अजूनही काही खोटं बोलायचं बाकी आहे का. आणि ताबडतोब अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, घ्या हिला ताब्यात. तर लगेच ती मुलगी हात जोडून म्हणते की थांबा, मी सगळं सांगते. आणि घडलेली सगळी हकीकत ती मुलगी सांगते. ती म्हणते की साक्षी सिक्रे ह्या आमच्या कस्टमर आहे, त्यासाठी त्यांना आम्ही ते व्हिजिटिंग कार्ड दिलं सुद्धा होतं. आणि त्या शॉपिंग करायला पहिल्यांदा आमच्या या ब्युटीकमध्ये आल्याही होत्या. आणि तेव्हा त्यांनी सोन्याचं पेंडंट आमच्याकडून खरेदी केलं होतं. आणि त्यानंतर एवढं मोठा कस्टमर आम्ही लगेच त्याला आमचं ते कार्ड देऊन टाकलं. आणि सगळी शॉपिंग नंतर त्या कार्डवरच करत होत्या. पण पहिल्यांदा त्यांनी या सोन्याच्या पेंडंटची शॉपिंग ऑनलाईन न करता डायरेक्ट कॅशमध्ये केली होती. आणि त्याचं हे बिल. आणि त्यानंतर साक्षी शिखरे यांनी आम्ही या दुकानात शॉपिंग करायला आलो होतो, हे कुणालाही सांगायचं नाही असे आम्हाला बजावले होती. तेव्हा नाविराजाने आम्हाला हे सगळं असं वागावं लागल्याची ती मुलगी बोलते. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, पण आता तुमची खैर नाही, कारण तुम्ही आमच्याशी खोटं बोललात. तर ती मुलगी गया करू लागते. अर्जुन म्हणतो की त्यासाठी तुम्ही आम्हाला हे जे सगळं काही सांगितलं ते तुम्हाला कोर्टात येऊन सांगावं लागेल, तरच तुम्ही यातून तुमची सुटका होईल. तेव्हा ती मुलगी तयार होते आणि ताबडतोब ते बिल घेऊन अर्जुन आणि सायली तेथून निघून येतात. इकडे अर्जुन आणि सायलीच्या हातात सगळ्यात मोठा पुरावा लागलेला असतो. आणि ते बिल घेऊन येताच इकडे ताबडतोब अर्जुनने पुढची सुनावणी बोलावलेली असते. इकडे मात्र ज्यावेळेस आपल्याला ती कार्बन कॉफी मिळेल हे लक्षात येता सायली ही मधुभाऊंची भेट घेऊन मधुभाऊंना सायलीने सांगितलेले असते की हे बघा मधुभाऊ, तुम्ही लवकरच सुटणार आहात, कारण यांना खूप काही महत्त्वाचे पुरावे मिळालेत आणि त्या पुराव्यावरती आम्ही अभ्यास सुरू केला आहे. तेवढ्यात प्रियाने दरवाजात येऊन ते ऐकलेलं असतं, पण पुढे काही सांगणार एवढ्यात प्रियाच्या हातातून तिथे मोबाईल खाली पडलेला असतो. आणि लगेच सायलीला संशय येऊन सायलीने तिचे बोलणे थांबवलेले असते. आणि प्रिया तिथे लपून ऐकल्याचे सायलीने बघितलेले असते. तेव्हा सगळे म्हणजे सायली, मधुभाऊ सगळेजण अलर्ट झालेले असतात. आणि अर्जुन इकडे ते बिल घेऊन येताच अर्जुन म्हणतो की या प्रियाला सुद्धा मी कसा जेलचा रस्ता दाखवतो ना, ते तुम्ही बघा. मिसेस सायली ताबडतोब अर्जुन हा कोर्टात सुनावणी मग बोलावतो. सुनावणी बोलावताच इकडे महिपतचे धाबेदार आणलेले असतात. सगळेजण कोर्टात आलेले असतात.
ताबडतोब आता जेलमध्ये असलेली साक्षीला कोर्टात हजर केली जाते. साक्षी येताच आता महिपत सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर अर्जुन आता साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. साक्षी आता विटनेस बॉक्समध्ये येऊन साक्षी आता अर्धमेली झालेली असते. आता अर्जुनने कोणता पुरावा आणला असेल आणि काय झालं असेल याचा आता थंड पत्ता कुणालाही लागत नसतो. ताबडतोब अर्जुन आता साक्षी समोर येतो आणि साक्षीला म्हणतो की मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतोय, तुम्ही त्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या असे म्हणत अर्जुन त्याच्या खिशातून तो सोन्याचा पीस बाहेर काढतो आणि म्हणतो की मी साक्षी तुम्ही या सोन्याच्या पीसकडे बारकाईने लक्ष द्या आणि मला सांगा हा सोन्याचा तुकडा तुमचाच आहे का? साक्षी म्हणते माझा सोन्याचा तुकडा कसा असेल? तर आता अर्जुन म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही आश्रमात गेल्या होत्या तेव्हा तुमच्याकडून या सोन्याचा तुकडा खाली पडला होता का? तर आता साक्षी म्हणते की नाही माझ्याकडे असा सोन्याच्या तुकड्याच कोणती सोनं नाहीये. अर्जुन म्हणतो की हे बघा साक्षी, तुम्ही जे काही बोलता ते खरं बोला, कारण तुम्ही जर खोटं बोललात ना तर तुमच्यासाठी ते खूप अवघड होऊन बसेन. तेव्हा साक्षी घाबरलेली असते. साक्षी म्हणते की अहो मी असं कोणतं सोनं खरेदी केलं नाही आणि मी कधी आश्रमातही गेले नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की असं तर लगेच आता अर्जुन त्या ब्युटीकवालीला आतमध्ये बोलावतो आणि ती ब्युटीकवाली आतमध्ये येताच मात्र साक्षीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. विटनेस बॉक्समध्ये येताच आता अर्जुन त्या ब्युटीकवालीला ताबडतोब सगळं काही सांगायला लावतो. तेव्हा घडलेली सगळी हकीकत आता ब्युटीकवाली जज समोर बोलते आणि साक्षी शिकरे या आमच्याकडे येऊन यांनी हे सोन्याचं पेंडंट खरेदी केलं होतं आणि ताबडतोब आता अर्जुन ते साक्षी शिकरेच्या नावाने असलेले ओरिजिनल बिल आता लगेच जजला दाखवतो आणि साक्षीचा खरा चेहरा त्यावेळेस समोर आलेला असतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की जज साहेब, खरी गोष्ट तर पुढे आहे. ज्यावेळेस आम्ही आश्रमात आता लीगल परवानगी घेऊन आश्रमात काही पुरावा मिळतो का यासाठी गेलो असताना हा सोन्याचा तुकडा आम्हाला त्या आश्रमामध्ये मिळाला. त्याचा हा व्हिडिओ आणि तो सोन्याचा तुकडा कसा मिळाला याचा आता अर्जुनने व्हिडिओ काढलेला असतो आणि तो जजला दाखवतो आणि हा सोन्याचा तुकडा बरोबर या बिलाच्या सोन्याशी मॅच होतोय. आणि आता जज तो सोन्याचा तुकडा आणि ते बिल बघताच साक्षी ही खोट बोलत असल्याचे आता अर्जुनने समोर आणलेले असते. अर्जुन म्हणतो की यावरून माय लॉर्ड हे सिद्ध होतंय. साक्षी शिकरे ही ते सोनं घालून विलासचा खून ज्या दिवशी झाला त्या दिवशी आश्रमात गेल्या होत्या आणि खुनाच्या रात्री विलासमध्ये आणि यांच्यामध्ये झालेल्या झटापटीत त्यांच्याकडून तो सोन्याचा तुकडा मोडून खाली पडला आणि तिथेच त्या फटीत तो अटकला. हेच सत्य आहे. ते ऐकताच आता साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आता साक्षी म्हणते की नाही तर आता अर्जुन म्हणतो की नाही तर मग हा सोन्याचा तुकडा आश्रमात कसा गेला? अर्जुन म्हणतो की म्हणजे साक्षी शिकरे या आश्रमात आल्या होत्या, येत होत्या आणि विलासचा यांच्या खुनाशी मोठा संबंध आहे हे यावरून सिद्ध होते माय लॉर्ड. आणि ते सगळे पुरावे बघताच आता जजला आता मोठा क्लू मिळालेला असतो आणि तो सोन्याचा तुकडा आणि त्या ब्युटी कॉलीची साक्ष विचारात घेता लगेचच आता जज म्हणतात की यावरून हे सिद्ध होतंय की साक्षी शिकरे या आश्रमात आल्या होत्या आणि आश्रमात त्या येत होत्या. यावरून त्यांचा नक्कीच काहीतरी कोणाचा संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात देत आहे. तेव्हा लगेच ताबडतोब पुढील तपासाला सुरुवात करावी असे आता जज हे अर्जुनला आणि पोलिसांना आदेश देतात. आणि त्याचबरोबर आता अर्जुन म्हणतो माय लॉर्ड, याचा अर्थ असा की ज्यावेळेस प्रियाने विलासचा खून झाला हे बघितले होते त्यावरून त्यांनी जी साक्षी दिली ती साक्षी सुद्धा खोटी ठरत आहे. तेव्हा प्रिया उर्फ तन्वी किल्लेदार हे सुद्धा खोट बोलत आहे. तेव्हा चौकशीसाठी त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात यावी अशी आता मी विनंती तुम्हाला करत आहे. जज साहेब असे अर्जुन बोलताच अर्जुनच्या विनंतीला मान देऊन जज हे ताबडतोब आता चौकशीसाठी प्रियाला अटक करण्याचे आदेश देतात आणि त्याच वेळेस आता लगेच अर्जुन सायलीला मोठा आनंद झालेला असतो आणि इकडे महिपत आणि साक्षीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि एकाच बिलने आता अर्जुनने साक्षीच्या गळ्यातपर्यंत फास आणलेला असतो आणि इकडे आता सुभेदारांच्या घरी असलेल्या प्रियाला चौकशीसाठी अटक करण्याचे आदेश काढलेले असतात आणि त्याचबरोबर आता अर्जुन आणि सायलीला मोठा आनंद झालेला असतो. इकडे आता पोलीस ताबडतोब प्रियाला आता ताब्यात घेण्यासाठी सुभेदारांच्या घरी निघालेले असतात. तर आता प्रियाला पोलीस सुभेदारांच्या घरी येताच कसे भयानक सत्याने अटक करून घेऊन जातात आणि लग्नाच्या चौथ्या दिवशीच आता प्रियाच्या हातात वेड्या ठोकून अर्जुन हा साक्षीपर्यंत पुराव्यास सगट आलेला असतो. तेव्हा आता साक्षीला भयानक तिच्या कर्माची शिक्षा देऊन प्रियाचा खोटारडा चेहरा अर्जुन कसा आता सुभेदारांसमोर आणतो आणि प्रियाने खोटी साक्षी देऊन विलासच्या खुनात प्रिया देखील सहभागी असल्याचे सत्य अर्जुन आता सुभेदारांसमोर आणून प्रियाची सुभेदारांच्या घरून पुन्हा कशी हकालपट्टी करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा.